दिल्लीच्या सत्ता केंद्रात सध्या मोठ्या राजकीय हालचालींची चर्चा रंगली आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांची नवी भूमिका ठरणार का? ते राष्ट्रपती पदाच्या शर्यतीत उतरणार का? आणि जर तसं झालं तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे आणखी मोठी जबाबदारी जाणार का? या चर्चांमुळे देशाच्या राजकारणात अनेक तर्कवितर्कांना उधाण आलं आहे. आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर केंद्रात मोठा मंत्रिमंडळ फेरबदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे दिल्लीत नेमकं काय शिजतंय, कोणाच्या गळ्यात कोणती जबाबदारी पडू शकते आणि या सर्व चर्चांमागचं राजकीय गणित काय आहे, जाणून घेऊया या रिपोर्टमधून. नमस्कार, मी आरती. आपण पाहत आहात आझाद मराठी. केंद्र सरकारमध्ये लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार किंवा मोठा फेरबदल होऊ शकतो, अशी चर्चा सध्या जोर धरत आहे. उत्तर प्रदेश आणि पंजाब सारख्या महत्त्वाच्या राज्यांमध्ये आगामी विधानसभा निवडणुका होणार असल्याने त्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी काही महत्त्वाचे निर्णय घेऊ शकतात, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. या संभाव्य फेरबदलामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या गटातील काही नेत्यांना अधिक संधी मिळू शकते, अशी ही चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्यामुळे दिल्लीतील राजकीय घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले आहे. याच दरम्यान सर्वाधिक चर्चेत आलेले नाव म्हणजे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग. सध्या केंद्र सरकारमधील वरिष्ठ आणि अनुभवी नेत्यांपैकी एक असलेल्या राजनाथ सिंग यांना पुढील राष्ट्रपती पदासाठी भाजप उमेदवारी देऊ शकते, असे विविध माध्यमांमध्ये सांगितले जात आहे. विद्यमान राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा कार्यकाळ 2027 मध्ये संपणार आहे. त्यामुळे पुढील राष्ट्रपती निवडणुकीसाठी भाजप आतापासूनच रणनीती आखत असल्याची चर्चा आहे. उत्तर प्रदेशमधील त्यांचा दीर्घ राजकीय अनुभव आणि पक्षातील वरिष्ठ स्थान यामुळे राजनाथ सिंग यांचे नाव संभाव्य उमेदवार म्हणून घेतले जात आहे. राजनाथ सिंग यांची राजकीय कारकीर्द ही तितकीच मोठी आहे. त्यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष, केंद्रीय गृहमंत्री आणि सध्या संरक्षण मंत्री म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. त्यामुळे देशाच्या सर्वोच्च घटनात्मक पदासाठी त्यांना योग्य पर्याय मानले जात असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान मंत्रिमंडळ विस्ताराबाबतही अनेक चर्चांना उधाण आले आहे. भाजपची नवीन संघटनात्मक रचना आणि मंत्रिमंडळाची रूपरेषा जवळपास निश्चित झाल्याचे काही वृत्तात म्हटले जात आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नुकतीच महत्त्वाची बैठक घेतल्याची ही माहिती समोर आली आहे. त्यामुळे येत्या काळात खाते वाटपात बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या चर्चांमध्ये शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांच्या खात्यांमध्ये बदल होऊ शकतो किंवा त्यांना नव्या जबाबदाऱ्या दिल्या जाऊ शकतात, असेही बोलले जात आहे. मात्र याबाबतही अधिकृत घोषणा झालेली नाही. जर राजनाथ सिंग यांची राष्ट्रपतीपदी निवड झाली तर त्यांची लखनौ लोकसभा मतदारसंघाची जागा रिक्त होईल. अशा परिस्थितीत त्या मतदारसंघातून त्यांचे पुत्र नीरज सिंग निवडणूक लढवू शकतात, अशीही राजकीय चर्चा सुरू आहे. मात्र ही देखील केवळ चर्चा असून याबाबत कोणतीही अधिकृत माहिती उपलब्ध नाही. आता सर्वाधिक उत्सुकता आहे ती अमित शहा यांच्या भूमिकेबाबत. सरकार, संघटना आणि प्रशासन या तिन्ही पातळ्यांवर अमित शहा यांची महत्त्वाची भूमिका आहे. त्यामुळे संभाव्य फेरबदलात त्यांच्याकडे आणखी मोठी जबाबदारी येणार का किंवा त्यांची भूमिका आणखी प्रभावी होणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे. एकंदरीत पाहता दिल्लीतील राजकीय वातावरण सध्या चर्चांनी तापले असले तरी प्रत्यक्ष निर्णय काय होणार हे येत्या काही दिवसातच स्पष्ट होईल. अधिकृत घोषणा होईपर्यंत या सर्व घडामोडींकडे शक्यता आणि चर्चांच्या रूपातच पाहणे योग्य ठरेल. या संभाव्य मंत्रिमंडळ फेरबदलात नेमकी कोणाला नवी जबाबदारी मिळणार? राजनाथ सिंग राष्ट्रपती पदाचे उमेदवार ठरणार का आणि अमित शहा यांच्या भूमिकेत काही मोठे बदल होणार का, याची उत्तरे येणाऱ्या काळातच मिळतील. या विषयावर तुमचं मत काय आहे, आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच विश्वासार्ह आणि महत्त्वाच्या राजकीय घडामोडींसाठी आझाद मराठीला सबस्क्राईब करा.